शहादा बस स्थानक परिसरात सेवा कार्याचा अनोखा उपक्रम। आसाराम बापू अवतरण दिनी प्रवाशांना सरबत व थंड पिण्याचे पाणी वाटप। संत श्री आसाराम बापू यांचा अवतरण दिनानिमित्त शहादा बस स्थानक परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला। या निमित्ताने प्रवासी व नागरिकांसाठी पलाश सरबत व थंड पिण्याच्या पाण्याचे मोफत वितरण करण्यात आले। आज सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झालेला हा उपक्रम सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आला। उन्हाच्या तीव्रतेमुळे प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळाला। बस स्थानक परिसरात ये-जा करणारे प्रवासी, रिक्षा चालक तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमाचा लाभ घेतला। संतांचा अवतरण दिनानिमित्त सेवा कार्य करण्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरू असून समाजातील गरजू व प्रवाशांना दिलासा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे, असे आयोजकांनी सांगितले। यावेळी स्वयंसेवकांकडून शिस्तबद्ध पद्धतीने सरबत व थंड पाणी वाटप करण्यात आले। विशेष म्हणजे या उपक्रमांतर्गत स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली। स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे मनापासून कौतुक केले। न्यूज 19 नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट, शहादा। आम्ही आसाराम बापूंचे साधक शिष्य या परिसरात दरवर्षी गुरुजींच्या अवतरण दिवसानिमित्त आम्ही कधी हॉस्पिटलमध्ये फळ वाटप करत असतो, तर कधी उन्हाळ्याचा दिवस असल्या कारणाने आम्ही या बस स्टँडवरती पाणीचं वाटप, पाण्यासोबतच शरबतचं वाटप आम्ही करत असतो। कारण उन्हाळ्याच्या दिवसात प्रवाशांना स्टँडवर कधी पाणी मिळत नसतं, कधी कधी तेव्हा जास्त ऊन असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते पाणी वाचून। त्यामुळे आम्ही पाण्याचंही वाटप करतो आणि पाण्यासोबतच एक थंडगार असं शरबतही आम्ही नागरिकांची व्यवस्था करून वाटप करीत असतो। हरिओम, हे पलाश सरबते याचा आम्ही दरवर्षी बापूजींच्या वाढदिवस निमित्ताने वाटप करत असतो। हे प्यायला थंड असतं, याचा फार मोठा फायदा होतो पिल्यानंतर। पलाश सरबत, पलाश फुलं पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये भिजत घातल्याने रात्री ते एक फूल घातलं, सकाळी दुसऱ्या दिवशी गाळून जर पिलं तर गर्भिणी स्त्रीला किती पण आई वडील काळे असेल तरी गोरं बाळ जन्माला येतं। हरिओम।